नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, येत्या 28 जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. त्या अनुषंगानं आपण 2025ची प्रश्नपत्रिका पेपर 2 आपण सोडवतो आहे. 6वी ते 8वीसाठी गणिताचे प्रश्न अवघड असतात, परंतु अतिशय सोप्या पद्धतीनं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 8 ते 9 प्रश्न राहिले आहेत, आपण या व्हिडिओमध्ये संपवणार आहोत. 112 नंबरचा प्रश्न आहे. 2.3चा घन अधिक 1.7चा घन छेद 2.89 अधिक 5.29 वजा 3.91 बरोबर प्रश्नचिन्ह. या ठिकाणी या उदाहरणाकडे आपण पाहिलं तर 2.3चा घन हा 5.29 आहे आणि 1.7चा घन 1.7चा वर्ग 2.89 आहे आणि 2.3चा वर्ग 5.29 आहे. ए घन अधिक बी घन या स्वरूपामध्ये याचे अवयव विचारात घेतले तर पहिल्या कंसात या ठिकाणी ए वजा बी, तर दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. यानुसार आपल्याला हे लिहावं लागेल 2.3 वजा 1.7 पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. त्यामुळं अधिक आहे 2.3 अधिक 1.7, दुसऱ्या कंसामध्ये 2.3चा वर्ग वजा 2.3 गुणिले बी 1.7 अधिक बीचा वर्ग म्हणजे 1.7चा वर्ग छेद या ठिकाणी 2.89 हा 1.17चा वर्ग आहे अधिक 5.29 हा 2.23चा वर्ग आहे वजा 3.91 हा 2.3 गुणिले 1.7चा गुणाकार आहे. ओके, वरती 2.3 आणि 1.7 आणि 3 10, 2 आणि 1 3 1 4 कंसामध्ये हे तसंच 2.3चा वर्ग या ठिकाणी पहा. या ठिकाणी हे कंसामध्ये घेतले 1.7चा वर्ग 1.7चा वर्ग अधिक 2.3चा वर्ग 2.3चा वर्ग वजा 2.3 गुणिले 1.7 हे वगैरे आहे. या कंसाचा कंस गेला. 2.3 आणि 1.7 यांची बेरीज 4, याचं अचूक उत्तर 4. आणि याचं उत्तर चुकून या ठिकाणी हे तर बाकी 1 येते, 1 चुकून इथं खून झालेली होती. पर्याय प्रश्न क्रमांक 111चं उत्तर 1. आपण 1 काढलेला आहे सोडवून, पण पर्यायामध्ये तो 1 नंबरला आहे. ओके, आणि याचा 112चं उत्तर आहे ते पर्याय नंबर 3 4. आकृतीमध्ये बिंदू ए बी सी हे अनुक्रमे पी क्यू बाजू क्यू आर बाजू पी आर यांचे मध्यबिंदू आहेत. तसेच बिंदू एल एम एन हे अनुक्रमे ए सी बी ए बी आणि बी सीचे मध्यबिंदू आहेत. जर त्रिकोण पी क्यू आरची परिमिती त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू 15.6 अधिक 12.7 सेमी आणि 9.4 सेमी असेल तर एल एम एनची परिमिती सर्वात आतल्या त्रिकोणाची परिमिती विचारलेली आहे. या ठिकाणी ए हा पी क्यूचा मध्यबिंदू आहे, बी हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे, सी हा पी आरचा मध्यबिंदू आहे, एल हा एसीचा मध्यबिंदू आहे, एम हा एडीचा मध्यबिंदू, एन हा बी सीचा मध्यबिंदू आहे. आता हे मध्यबिंदू आहेत, त्यामुळं मध्यबिंदू जोडून तयार होणारा जो त्रिकोण आहे आतला त्याची जी परिमिती आहे ती बाहेरच्या परिमितीच्या निम्मी असते. म्हणजे या ठिकाणी पी क्यू आरची परिमिती या तिघांची बेरीज 15.5 अधिक 12.7 आणि 9.4 यांची बेरीज केली. 7 5 12 4 16 6 4 1 9 1 10 10 2 12 5 17 7 हाच्याला 1 1 2 आणि ह्याचे 1 3 37.6 बेरीज झाली. याच्या निम्म हा म्हणजे 37.6च्या निम्म त्रिकोण ए बी सीची परिमिती आणि एलिमेंटची परिमिती ए बी सीच्या निम्मी म्हणजे 1/2 2 वेळा 1/2 म्हणजे आपण 4 त्याला भागायचं. चौथा भाग 37.6चा 4 9 36 वरला 1 4 चौक 16 9.4 अचूक पर्याय नंबर 4. ओके, एक्स अधिक एने एक्सचा 57 अधिक 57ला भागल्यास येणारी बाकी किती? एक्सचा 57 अधिक 57ला भागल्यास येणारी बाकी किती? हे पर्याय आहेत. शेष सिद्धांत आपणास माहीत आहे. शेष एफ ऑफ एला जर एक्स अधिक एने भागले तर जी बाकी उरते ती एफ ऑफ
अधिक एची विरुद्ध संख्या वजा ए, एफ ऑफ वजा ही बाकी आहे. म्हणजे अधिक एची विरुद्ध संख्या म्हणजे एक्स अधिक एकची विरुद्ध संख्या वजा 1. त्यामुळं एक्सची किंमत वजा 1 ठेवायची ह्याच्यामध्ये. त्यामुळं एक्सचा 57 म्हणजे वजा 1चा 57 घात अधिक 57 वजा 1चा विषम वेळा घात आहे. म्हणजे वजा 1चा 3 वेळा गुणाकार वजा 1, वजा 1चा 4 वेळा गुणाकार अधिक 1 का तर सम आली. वजा 1चा 5 वेळा गुणाकार वजा 1, वजा 1चा 7 वेळा गुणाकार वजा 1 म्हणजे वजा 1चा विषम वेळा गुणाकार 57 विषम संख्या वजाच 1 अधिक 57 आणि 57 मध्ये गेला 56च बाकी उरणार आहे. अचूक पर्याय नंबर 1. 115 नंबरचा प्रश्न आहे. खालील चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. किरण पी ए आणि किरण एस हे अनुक्रमे क्यू पी एस आणि पी एस आर यांचे दुभाजक आहेत. तर पी एस काढायचा आहे हा कोण. तर या ठिकाणी या दोन समांतर रेषांना या छेदिकेने समांतरभुज चौकोन आहे. या दोन समांतर रेषांना समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण हा पूरक असतात. 180 बेरीज असते. म्हणजे हा कोण आणि हा कोण या दोघाची बेरीज 180 आहे. मग हा दुभाजक आहे हा दुभाजक याचा आहे. म्हणजे 180 दोघाची बेरीज आहे ती बरोबर निम्मी झाली. म्हणजे हा कोण जो आहे आणि हा कोण आहे म्हणजे ए पी एस आणि पी एस ए या दोघाची बेरीज 90 झाली. त्रिकोण पी ए एसमध्ये 3 कोणांची बेरीज 180 अंश असते. या दोघांचीच 90 असेल तर पी ए एस हा 90 असणार आहे. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 4. ओके. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे. व्यक्तींची संख्या वाढली की त्यांना लागणारे अन्न वाढणार सम. चौरसाचे क्षेत्रफळ आणि त्याच्या कर्णाचा वर्ग. कर्णाची लांबी वाढली की क्षेत्रफळ वाढते सम. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आणि त्यांच्या अंतराचा वर्ग हे व्यस्त प्रमाण आहे. विद्युत रोधातून वाहणारी विद्युतधारा वाढली की निर्माण होणारी उष्णता वाढते समप्रमाण आहे. व्यस्त प्रमाण प्रकाशाची तीव्रता त्याच्या अंतराच्या वर्गाची व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे अंतराच्या वर्गाची तीव्रता आणि त्यांच्या अंतराचा वर्ग हे व्यस्त प्रमाण आहे. अचूक पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे. बी हा वर्तुळ केंद्र रेख ईडी आणि रेख सीडी स्पर्शिकाखंड आहेत. बी हा वर्तुळ केंद्र रेख हे ईडी आणि सीडी ही स्पर्शिकाखंड आहेत. खालील चौकोन ए बी सी डी कोणत्या प्रकारचा आहे. या ठिकाणी समजा आपण उत्तराकडून जाऊया. हा पतंग समजला तर पतंगाचा हा कर्णाच्या दोन्ही बाजूला बी ए आणि बी सी एकरूप आहेत. ईडी आणि सी डी एकरूप आहेत. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. त्यामुळे हा पतंग आहे. पर्यायी आहे बरोबर. चक्रीय चौकोन या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या स्पर्शिका लंब असते म्हणून हा 90 या दोघांची बेरीज सम्मुख कोन पूरक आहेत. या दोघांची 180 असेल तर या दोघांची पण 180 म्हणजे चक्रीय चौकोन आहे. समभुज चौकोन नाही, समलंब चौकोन नाही. ओके. समभुज चौकोन चारही बाजू समान, समलंब चौकोन 2 समांतर बाजू असतात नाहीच याच्यात. त्यामुळं ए आणि बी अचूक पर्याय बरोबर आहे. ए आणि बी चक्रीय चौकोन पण आहे आणि पतंग पण आहे. 1+3 हा 1+3 हा x वर्ग वजा 2x वजा 3 व x वर्ग वजा kx वजा 6चा मसावी आहे. तर केची किंमत काढा. 1+3 या ठिकाणी मसावी आहे. म्हणजे x वर्ग वजा 2x वजा 3ला पण x वजा 3 भाग जातोय आणि x वर्ग वजा kx आणि वजा 6ला ही भाग जातोय. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला x+3 म्हणजे xची किंमत वजा 3 हे सिद्धांताचा आपण विचार केला. x+3 x वर्ग वजा 2xला x वर्ग वजा 2x वजा 3ला भागलं किंवा x वर्ग वजा kx वजा 6ला भागलं तर बाकी या ठिकाणी x बरोबर म्हणजे x वजा a ने भागला. आता आपण पाहिले x वजा a ने भागले तर बाकी f ऑफ वजा a एवढे असते. अधिक a ची विरुद्ध संख्या वजा a.
साहजिकच या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला एक्सची किंमत 3 ही एक्स वर्ग वजा के एक्स वजा 6 मध्ये ठेवायचे. भाग जातोय म्हणजे बाकी 0 आहे. वजा 3ची विरुद्ध संख्या 3. 3चा वर्ग वजा के गुणिले 3 वजा 6 बरोबर 0. 3चा वर्ग 9 वजा के गुणिले 3 के वजा 6 बरोबर 0. 9 6 गेले 3 उरले वजा 3 के अधिक 3 बरोबर 0. 9 6 गेले 3 उरले अधिक 3 पलीड गेले 3 के बरोबर वजा 3 आणि मग के बरोबर या ठिकाणी हे वजा 3 के आहे. वजा वजा अधिक दोन्ही बाजूचं चिन्ह वजा गेलं. के बरोबर 3/3 म्हणजे केची किंमत 1. ओके. अचूक पर्याय या ठिकाणी जो आहे तो नंबर 2 1. ओके. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमतीच्या 8/5 पट आहे तर शेकडा तोटा किती झाला. पाहूया. या ठिकाणी खरेदीची किंमत ही विक्रीच्या किंमतीच्या 8/5 आहे. ओके. खरेदी बरोबर विक्री गुणिले 8/5. त्यामुळे विक्रीची किंमत काढण्यासाठी खरेदी गुणिले हे 8/5 पलीकडं अलीकडे येऊन 5/8 बरोबर पलीकडे विक्री. खरेदी 100 मानली तर 5/8 बरोबर विक्री. 100 या ठिकाणी 4 दूनी 8 4 100ला भागलं 25 आलं. 25 5 सव्वाशे भागिले 2 बरोबर विक्री. कोणत्या संख्येला 2 भागले की निम्म होतं 125 निम्म 62.5 विक्री. ओके. तोटा या ठिकाणी खरेदी वजा विक्री. खरेदी या ठिकाणी 100 आहे आणि 62.5 विक्री आहे. 100 रुपयाची घेतलेली वस्तू 62.5 रुपयाला 62.5 रुपयाला द्यावी लागते. तोटा झाला. या दोघांची जी वजाबाकी आहे ती 37.5 आहे. ओके. 100 म्हणून 62.5 गेले 37.5. अचूक पर्याय या ठिकाणी जो आहे तो नंबर 3 आहे. ओके. शेवटचा जो प्रश्न आहे खालील चौकोनाची रचना करण्यासाठी दिलेली माहिती अपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर चौकोन रचना करता येईल. पहा. अपूर्ण माहिती दिल्या. मग या ठिकाणी पर्याय पी क्यूची लांबी. आता पी क्यूची लांबी दिली तर क्यू जवळचा कोण पाहिजे पायालगतचा कोण दिलेला नाही. पी क्यूची लांबी घेऊन काढता येणार नाही. बाजू एस आरची लांबी दिली तर आर 100 अंशाचा तिरका धरला आपण असा तर एस पायालगतचा कोण दिलेला नाही. एस आरची पण म्हणजे नंबर 2 एस आर घेऊन पण मिळणार नाही. आता पी आरची लांबी दिली म्हणजे ही कर्णाची लांबी दिली तर पी आरची लांबी दिली आणि कोन पी क्यू आर हा कोन दिला तर आपण या ठिकाणी कोन काढू शकतोय. हा समलंब चौकोन काढू शकतोय. ओके. या ठिकाणी पी क्यू काढायची आणि या ठिकाणी पी जवळ 70 मापाचा कोन करायचा. आर जवळ 100 मापाचा कोन करायचा. 100 मापाचा कोन काढल्यानंतर 70 मापाचा कोन काढल्यानंतर पी जवळ दोघांचा छेद म्हणजे एस म्हणजे आपल्याला एस मिळाला. पी एस आणि एस आर आपण जोडू शकतो आहे. आणि क्यू जवळचा कोन आपण काढला असता या ठिकाणी आर क्यू 3.2 आहे. क्यू जवळचा कोन दिलेला आहे तो काढला असता आपल्याला पीपर्यंत जोडता येतो. या म्हणजे चौकोन पी क्यू आर ची रचना करता येते. तुम्ही करून पहा. पण अचूक पर्याय नंबर 3 आहे. ओके. कोन आर एस पीचं माप आर एस पीचं माप केवळ दिलं या कोणाचं माप दिलं तरीही चौकोनाची रचना करता येत नाही. हा कोन पाहिजे आहेच क्यू हा कोन. अशा पद्धतीने या प्रश्नपत्रिकेतील पूर्ण प्रश्न आपण केलेले आहेत. येणाऱ्या परीक्षेसाठी आपण निर्विवाद यश मिळवा. गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा आणि पोर्टलमार्फत आपलं सिलेक्शन हो. गणिताचाच भाग अवघड वाटतो तो सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी काही प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. 24 आणि 23 जरूर पहा. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या शिक्षक मित्रांच्यापर्यंत तो शेअर करा. धन्यवाद.